दुपारच्या वेळेला मुलांना काहीतरी असं हलकीशी भूक लागते आणि त्यांना काहीतरी खावं असं इच्छा होते. तर त्यांची काही ना काहीतरी अशी फर्माईश असते. तर मग फास्ट अशी तयार होणारी आपण आलू बेसनाची पेव कशी तयार करायची हे बघूया चला. नमस्कार मैत्रिणींनो, ताईच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज अगदी बाहेर मिळते अशी तुम्हाला आलू बेसनापासून बनणारी शेव तुम्हाला घरी बनवून दाखवली आहे. चला मग अशी खमंग आणि कुरकुरीत शेव तुम्हाला बनवून दाखवते. तर यासाठी मी इथे 2 आलू असे उकडून घेतलेले आहे. तर एका बेसन घेतल्या आणि जिरा पूड घेतलेली आहे. तर आपण हे 2 आलू आता मॅश करून घेऊया. तर या किसणीच्या सहाय्याने आपण त्याला मॅश करूया. आलू किसून आपण असे बारीक करून घेतलेले आहे. तर याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरा पूड टाकून घेणार आहोत. थोडी अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ. नंतर आता याच्यात जेवढं बसेल तेवढं आपण बेसन टाकून घेणार आहोत. पाणी टाकायचं नाही आपल्याला, असंच एकजीव करून घ्यायचा. चला तर मग आता आपण गॅस चालू करून घेऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण या पाशाला लावून घेऊया आतमधून थोडं. हे आपलं नुसतं चिपकणार नाही. तेल आपलं गरम झालेलं आहे इथं आणि मिडियम आचेवर तळून घ्यायची. तर मी हे मिश्रण आपल्या पाशामध्ये भरून घेतलेलं आहे. तर आता आपण तळून घेऊया. लालसर कलर आलेला आहे. तर ही आपली भाजी आहे दुसऱ्या पद्धतीने फोडायची. पहा तर मग आपली खमंग आणि कुरकुरीत शेव अशी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही कशी झालेली आहे. आणि हे पण बघा बऱ्यापैकी खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आमचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. थँक्यू.